औरंगजेब ही 5 अक्षरं या क्रमानं एकत्रित आली की भारतात शाळेत इतिहास शिकलेल्या कोणत्याही मुलाच्या डोक्यात लक्कन दिवे पेटतात. वेगवेगळ्या पद्धतीने औरंगजेब शालेय जीवनापासून नंतर वयाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत आपल्या समोर येत राहतो. त्यातही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेत, घरात, गोष्टींमध्ये, पुस्तकात शिकलेल्या माणसाला औरंगजेब नाव फक्त माहितीच नसतं, तर इतर प्रांतातील माणसापेक्षा जरा जास्तच माहिती असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातील त्याच्या कारवाया, मराठा साम्राज्यावर सतत केलेले हल्ले, शिवाजी महाराजांसाठी त्याने पाठवलेल्या शाहिस्तेखानासारख्या सरदारांना तितक्याच ताकदीने उत्तर देणं, सुरतेचे लूट, पुरंदरचा तह, आग्र्याला महाराजांना कैदेत ठेवणं, इथपासून आपल्याला औरंगजेबाचा संबंध आलेला माहिती असतो. इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत हाल करून त्याने मारल्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना हा इतिहासाचा टप्पा भावनिक उंबरठ्यावर उभा करतो. आजही त्याचा फोटोचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं, मोर्चामध्ये पोस्टर झळकावणं अशा गोष्टी झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया उमटत राहते. इतिहास, राजकारण अशा अनेक आघाड्यावर औरंगजेब डोकं वर काढतो किंवा ते वर काढले जात असावं. आज आपल्याला औरंगजेब बादशाह एक धुंद सत्तापेपासून त्याच्या शत्रूला हाल करून मारणारा बादशाह होता अशी एका वाक्यात कल्पना असली तरी प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात यापेक्षा अनेक गोष्टी होत्या. स्वतःला सिंहासन मिळवण्यापासून ते पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करण्यातच त्याला आयुष्य काढावं लागले. त्याला सुरुवातीची 40 वर्ष फक्त मुघलांचा बादशाह होण्यासाठी खर्ची घालावी लागली. सत्ता आल्यावर त्याने अनेक वर्षाचा सुवर्णकाळ भोगला, पण आपलं राज्य वाढवण्यासाठी, मुलाची बंडखोरी मोडण्यासाठी त्याला दक्षिण भारतात यावं लागलं. एवढ्या मोठ्या शक्तिशाली बादशाहाला 26 वर्ष तंबूत राहावी लागली. त्याच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा हा एखाद्या सिनेमातल्या शोकांतिकेसारखा होता. कष्ट, सुवर्णकाळ आणि शोकात्मक अंत हे सगळं त्यानं त्याच्या दीर्घ आयुष्यात भोगलं होतं. महाराष्ट्रातल्या इतिहासावर औरंगजेबाचा इतर बादशाहांपेक्षा सर्वात जास्त काळ प्रभाव पडलेला दिसून येतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही शाहू महाराज यांना कैदेत ठेवणं, त्यानंतर ताराराणी यांच्याशी संघर्ष, शेवटच्या महाराष्ट्रातच मृत्यू होणं, असा पुढेही औरंगजेबाचा महाराष्ट्राशी संबंध आलेला दिसतो. औरंगजेबाची माहिती घेण्याआधी आपण थोडीशी मुघलांच्या आधीची बादशहाच्या नावाची उजळणी करू. तैमूरच्या वंशातला बाबरने मुघल साम्राज्याचा पाया रचला. त्यानंतरच त्याचा मुलगा हुमायून बादशाह झाला. त्यानंतर अकबराने राज्य चालवले. अकबराचा मुलगा जहांगीर याने गादी सांभाळल्यानंतर शहाजहान बादशाहने मुघल साम्राज्याचा कारभार पाहिला. औरंगजेब हा याच शहाजहानचा पुत्र. शहाजहान बादशाहला औरंगजेबासह मुराद बक्ष, दारा शुकोह, शाह सुजा असे पुत्र होते. औरंगजेबाचा जन्म सध्याच्या गुजरात मधील दादोह 1618 साली झाला. राजकारणाचा आणि त्याचा संबंध वयाच्या अगदी कोवळ्या वयापासून आला असं म्हणता येईल. शहाजहानने सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच वडिलांविरोधात म्हणजे जहांगीर बादशाह विरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात यश आलं नाही. त्यामुळे वडिलांबरोबर झालेल्या माफीच्या करारातील एका मुद्द्यानुसार औरंगजेब आणि दारा शिकोह यांना लाहोर दरबारी पोलीस ठेवण्यात आलं होतं. अखेर 1627 साली जहांगीर बादशहाचा मृत्यू झाल्यावर शहाजहानने मुघल सत्तेची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानंतर औरंगजेब आणि दारा शिकोह आग्र्याला परतले. औरंगजेबाने आपल्या पुढच्या आयुष्याची चूक अत्यंत कमी वयातच दाखवली होती. एके दिवशी सुधागराने सूरत सुंदर या 2 हत्तींची लढाई आग्रा किल्ल्याजवळ जमुनेच्या काठी आयोजित केली होती. या लढाईत मदमस्त सुधागर हत्तीने अचानक घोड्यावर बसलेल्या 16 वर्षाच्या औरंगजेबावर हल्ला केला. तरीही विचलित नव्हता औरंगजेबाने आपला भाला हत्तीच्या डोक्यावर मारला. हत्तीनं त्याला पाडलं तरी तो न डगमगता तलवार उपसून हत्ती समोर उभा राहिला. शेवटी इतरांनी औरंगजेबाचे प्राण वाचवले. मात्र या एका प्रसंगातून त्याने आपल्या पुढच्या आयुष्याची एक झलक दाखवली आणि पुढचे आयुष्य खरंच या मार्गाने गेले. 1634 मध्ये मुघल शासनात नेमणूक झाल्यावर औरंगजेबाची 1636 साली दख्खनचा सुभेदार म्हणून निवड झाली. खडकी या मालिक अंबराने वसवलेल्या एका लहानशा गावाचं नाव शहाजहान बादशहाने औरंगाबाद केलं आणि इथं दख्खनची राजधानी ठरवून दिली. इथं काही काळ गेल्यावर आपल्याशी वडील पक्षपाती वृत्तीने वागत आहेत. दारा शिकोहशी असलेली स्पर्धा यामुळे 1644 साली त्याने अचानक ही सुभेदारी सोडली.
त्यामुळे शहाजहाची त्यावर खप्पर मर्जी झाली. अखेर त्याच्या पुढच्या वर्षी राजकुमारी शहाजहारा हिच्या विनंतीनंतर औरंगजेबाला 1645 साली गुजरातची सुभेदारी मिळाली. ती त्याने 1647 पर्यंत चालली. 1647 साली त्याला हिंदुकुश पर्वतराजीतील बल्ख प्रांतात पाठवण्यात आलं. तिथं अनेक घनघोर लढाया झाल्यानंतर त्याने मुलतान आणि सिंध प्रांतची सुभेदारी घेतली. या काळात त्याने कंदहारच्या महत्वाच्या किल्ल्यावर 2दा स्वाऱ्या केल्या, वेढे दिले, हल्ले केले, मात्र त्याला यश आलं नाही. वायव्य प्रांतात आलेल्या अपयशामुळे नामुष्की पदरात बांधून परतलेल्या औरंगजेबाला पुन्हा एकदा औरंगाबादला पाठवण्यात आलं. यावेळेस 5 वर्ष राहून औरंगजेब 1658 साली परत उत्तरेत गेला. दख्खनच्या या दुसऱ्या सुभेदारीत त्यानं गावळकोंडा आणि विजापूरच्या मोहीम केल्या. 1657 साली शहाजहानचा अंतकाळ जवळ येतोय हे लक्षात येताच मुघलांच्या रीतीप्रमाणेच बादशहाच्या वारसदारांची चुळबुळ सुरू झाली. सम्राटपद मिळावं यासाठी आधीपासूनच डावपेच कारवाया केल्या जात होत्या. आता त्या उघड होऊ लागल्या. दारा शिकोह बादशहाच्या जवळचा आणि लाडका असल्यामुळे तो प्रमुख दावेदारच होता. त्यात गुजरातच्या तैनातीवर असलेला त्याचा भाऊ मुराद बक्ष हालचाली करतच होता. 1658 साली सत्ता प्राप्त करण्यासाठी औरंगजेब दख्खन मधून उत्तरेला निघाला. वाटेत लढाया करत मध्य भारत ओलांडत त्याला जावं लागलं. वाटेत सामुगड येथे दारा शिकोहच्या सैन्याशी त्याची अत्यंत मोठी लढाई झाली. या लढाईत त्याला मुरादची मोठी मदत झाली. औरंगजेबच्या सैन्यानं दाराच्या सैन्याला अक्षरशः कापून काढलं. दारा शिकोहला मैदानातून जीव वाचून आग्र्याला पळून जावं लागलं. दाराने आग्र्याला न राहता दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. औरंगजेबाने आग्र्याला जाऊन वडीत राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याचं पाणी तोडलं. शहाजहानला कैदेत टाकून सगळी संपत्ती ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने दाराचा दिल्लीच्या दिशेने पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. पण वाटेत मुराद बक्षी बेबनाव झाल्यानंतर त्याला हे ग्वालेरला तुरुंगात ठेवलं आणि 3 वर्षांनी त्याला ठार मारलं. शहाजहानचा दारावर इतकं प्रेम होतं की तो आपल्या या मुलाला सैनिकी मोहिमावर पाठवायला कायमच कचरायचा. दारा सतत आपल्या समोर दरबारात राहील अशा शहाजहानचा प्रयत्न असे. दारा शिकोहच्या आणि त्याच्या राजस्थानात लढाया झाल्या. सर्व बाजूने कोंडी झाल्यावर दाराने वायव्य प्रांतातून इराणला पळून जाण्याचा निर्णय घेतला. तसा तो त्या दिशेने गेलाही, मात्र औरंगजेबाने त्याला पकडले. दारा शिकोहला दिल्लीत आणून त्याला संपूर्ण शहरात अपमानास्पद पद्धतीने मिरवण्यात आलं. मग त्याचा शिरच्छेद करून त्याच्या प्रेताची ही मिरवणूक काढली. त्याच्या मुलांनाही ठार केलं. दाराच्या या जाहीर अपमानाचं वर्णन फ्रेंच इतिहासकार फ्रान्सोआ बार्नियर यांनी ट्रॅव्हल इन द मुघल इंडिया या पुस्तकात केलं. बार्नियर लिहितात, दाराला एका छोट्या हत्तीनीच्या पाठीवर छप्पर नसलेल्या हौद्यामध्ये बसवण्यात आलं. त्याच्या पाठी दुसऱ्या एका हत्तीवर त्याचा 14 वर्षाचा मुलगा सिफिर शिकोह याला बसवलं होतं. त्या पाठी औरंगजेबाचा मुलगा नजरबेग नंगी तलवार घेऊन चालत होता. दाराने पळून जायचा प्रयत्न केला किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला तर तात्काळ त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करावं असा आदेश नजरबेगला देण्यात आला होता. जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यांमध्ये स्वतःच्याच प्रजेसमोर अपमानित होत होता. त्याच्या डोक्यावर बेरंगी पांगोट बांधलेला होता आणि त्याच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता. त्यानंतर शाह सुजा या आपल्या उरलेल्या भावाकडे औरंगजेबाने मोर्चा वळवला. बंगालमध्ये त्याची कोंडी केल्यानंतर शाह सुजा आणखी पूर्वेला पळून गेला आणि तिथं रानटी टोळ्याच्या हल्ल्यातच मारला गेला. अशा रीतीने आपल्या मार्गात येणाऱ्या सर्वांना औरंगजेबानं संपून टाकलं. औरंगजेबानं आपली कारकीर्द सुरू केल्यावर अनेक नियम तयार केले. नवीन वर्षाची सुरुवात नवरोजच्या ऐवजी रमजानच्या वेळी झालेल्या राज्यारोहणाचा उत्सव हा नववर्षाचा उत्सव ठरला. दारू मादक पेयावर बंदी घातली. दरबारातून संगीत हद्दपार केला. धार्मिक बाबतीत न पटणाऱ्या लोकांना सरळ ठार मारायला सुरुवात केली. बोहरा धर्मगुरू सय्यद कुतुबुद्दीन यांनाही मारण्यात आलं. 5 जून 1659 रोजी त्याचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्याने सर्व देशांनी आपलं राज्य वाढवायला सुरुवात केली. एकीकडे दक्षिणेत शिवाजी महाराजांशी लढणं सुरू असताना पूर्वेला आसामपर्यंत त्याच्या हालचाली सुरू होत्या. हिंदूवरील जकात कर दुप्पट करणे, हिंदूंच्या देवळांचा विध्वंस करण्याचे आदेशही त्याने दिले. हिंदू देवळांच्या अवशेषांवरून मशिदी बांधण्यात आल्या. शीख धर्मीयांशी मुघलांचा संघर्ष वाढला. शीख धर्मगुरू गुरु तेग बहादूर यांना दिल्लीत आणून हालाहाल करून मारण्यात आलं. औरंगजेबाच्या दिलर साबानू रहमतुन्निसा
औरंगाबादी महल, उदयपुरी महल या पत्न्या होत्या. त्याला झुबिन्नुसा, झियत उन्निसा, झुबेदात उन्निसा, बदरुन्निसा, मेहरुन्निसा या मुली होत्या. तर मोहम्मद आझम, मोहम्मद अकबर, मोहम्मद सुलतान, मोहम्मद मुझम्मल, मोहम्मद कामबख्श हे पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना रोखण्यासाठी औरंगजेबाने सतत प्रयत्न केले. मोगलांनी मराठ्यांकडून कल्याण बंदर जिंकून घेतलं. कधी शाहिस्तेखानाला दक्षिणेत पाठवलं, मग शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला पळून लावलं. शिवाजी महाराजांनी कारतलब खानला उंबरखिंडीतून पराभूत केलं, सुरतेची लूट केली. अशा घडामोडी सुरू राहिल्या. 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंगांनी पुरंदरला वेढा दिला आणि शिवाजी महाराजांना तह करावा लागला. यात त्यांना आपल्या स्वराज्यातले 23 किल्ले द्यावे लागले. तसेच पुढच्या वर्षी त्यांना आग्र्यालाही जावं लागले. परत आल्यावर शिवाजी महाराजांनी एक एक किल्ले आणि जवळचे खानदेश, वराड हे प्रांत लुटले, किल्ले जिंकले. पुढे 1674 साली राज्याभिषेकही करून घेतला. मग इतर प्रदेशही त्यांनी जिंकून घेतले. 1680 साली शिवाजी महाराजांचे निधन झाले. 1681 साली औरंगजेबाचा पुत्र अकबरने स्वतःला राज्याभिषेक करून बंड केले, मात्र ते अपयशी ठरल्यामुळे त्याला महाराष्ट्रात यावं लागलं. मग औरंगजेबानेच पुन्हा दख्खनमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 1682 साली तो औरंगाबादला आला. मोगलांनी गावळकोंडा, हैदराबाद, माळवा, विजापूर असे एक एक प्रांत जिंकून घेतले. राजपुत्र अकबराने इराणला पलायन केलं. 1689 साली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून त्यांना हाल करून क्रूरपणे त्यांचा शिरच्छेद केला. महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू यांना कैद केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील किल्ले तसेच दक्षिणेतील प्रदेश जिंकायला सुरुवात केली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याचे सूत्र हाती घेतले. त्यांच्याशी हे संघर्ष सुरूच राहिला. हा सततचा संघर्ष, किल्ले घेणं, गमावणं, प्रदेश गमावणं, लूट करणं आणि आपल्या संपत्तीची लूट होणं, हा क्रम औरंगजेबाच्या अखेरपर्यंत सुरू राहिला. औरंगजेब बादशाह असला तरी त्याच्या आयुष्याचं शेवटचं दशक फक्त दुःखांनाच भरून गेलं होतं. एकाकी आणि हतबलावस्थेकडे त्याची वाटचाल होत गेली. इतर बादशहांच्या तुलनेत दीर्घायुष्य मिळालं असलं तरी तेवढीच जास्त दुःख त्याच्या वाट्याला आली. त्याच्या मुलाचा अकबरचा इराणमध्ये मृत्यू झाला. आवडती सून 1705 साली मृत्युमुखी पडली. मुलगी झेबुन्निसाने आत्महत्या केली. त्याची बहीण गौहर आरा ही 1706 साली निधन पावली. 1706 साली त्याची दुसरी मुलगी मेहुन्निसा व जावई वारले. मग त्याचा नातूही वारला. 1707 मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस त्याचे 2 नातू वारले. असं दुःख, एकटेपण, वैफल्य त्यांना कवटाळून त्यांना मृत्यू पत्करावा लागला. औरंगजेबाचा अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला, कारण मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरु सय्यद झैनुद्दीन शिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशहानं ही कबर बांधली. औरंगजेब गुरु मानत असलेल्या झैनुद्दीन शिराजी यांच्या कबरीजवळ औरंगजेबाची कबर आहे. पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं. ते लाकडात बांधलेलं होतं. औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला. मुघल बादशहामधील एका शक्तिशाली बादशहाचं मन ज्या दख्खन एकाच शब्दानं आयुष्यभर भारून गेलं, त्या दख्खनमधून त्याला बाहेर पडताच आलं नाही. तो इथेच संपून गेला. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोवर धन्यवाद.